आजकाल तुम्ही सोनटक्के सरांच्या केबिन मध्ये कमी आणि दीपिका मॅडमच्या डेस्क जवळ जास्त दिसता नाही? त्याचं काय आहे ना, दीपिका मॅडमचा डेस्क आहे ना हा चंदनाच्या लाकडापासून बनलाय, त्यामुळे इथे सगळ्यांना थंड थंड वाटतं. मस्करी कळते मला, मूर्ख आहे का मी? आता ते तुम्हीच चांगलं सांगू शकता. शट अप. ओके. सॉरी सॉरी सॉरी, माझ्यामुळे थांबायला लागलं. ते काय आहे ना, माझ्या घरी लग्नाची लगबग सुरू आहे ना, सगळ्याच हॉल बुक करायला जाणार आहे. काय झालं सत्तू सर? नाही नाही ठीक आहे, मी ठीक आहे. बरं मी लिस्ट घेऊन येते, मग निघूया. बघितलंस, कालपर्यंत जिच्या आयुष्यात कोणीच नव्हतं, आज ती लग्नाच्या हॉलचं बुकिंग करायचं म्हणते. असंच असतं सत्तू. ज्या मुलींच्या आयुष्यात कोणीच नसतं त्यांचा डायरेक्ट हॉलच बुक होतो. म्हणजे माझ्या जीवाचे जे हॉल होत आहेत त्याचं तिला काहीच नाहीये. जाऊ दे ना, तू कशाला दुःखी होतोस? तिला आधी विचार तर, लग्नाचा हॉल कोणाच्या लग्नासाठी बुक होतोय? पण असं पर्सनल विचारलेलं चालेल तिला? काही हरकत नाही. सत्तू प्रेमासाठी एवढं नक्कीच करू शकतो. बघतो. काय कसं वाटतंय? उत्तम ना? देशपांडे सर, हाताने नाही, हाताने नाही.
बाजूला काठ्या आहेत ना? तुम्हाला टूथपिक म्हणायचंय का? तेच गो. ती काठी आहे ना, त्याच्यात अशी खुचकन खोचायची आणि असं घ्यायचं आणि असं पटकन तोंडात टाकायचं. राहू दे ग स्नेहलता. देशपांडे सर पहिल्यांदाच आले असतील अशा खास ठिकाणी, हो ना? थांब थांब ना. हेलो सर, दीज आर अवर ब्रोशर. सर, these are the location. सर, आपण आता एकदा बजेट ठरवून घेऊ. 1 डे हॉल 1 लाख. जेवण आणि डेकोरेशन ही आमची मोनोपॉली. गेस्ट किती असतील? 100. 500. 500. घ्या घ्या, लिहून घ्या. अहो देशपांडे सर बोलले होते ना मी, आठवत नाही का तुम्हाला? जेवण पर प्लेट 700 रुपये, म्हणजे एकूण जेवणाचे 3.5 लाख. बापरे, एवढे? बरं, डेकोरेशन? ऑर्किड आणि डेली यांच्या फुलांचं हवंय. हा. अँड रूम्स? AC. टोटल सगळा खर्च मिळून 12 लाख होते. 12 लाख? स्नेहलता ताई, कमीच आहेत ना? तुम्ही उगीच ओरडत असता महाग महाग म्हणून. काही महाग नाहीये. आणि आमच्या नयनच्या मानाने तर काहीच नाहीये. आता फक्त बुकिंग साठी 5 लाख ऍडव्हान्स द्या. द्या. हे 5 लाख आहेत. मी तुम्हाला रिसिप्ट पाठवून देतो. आणि हो सर, कॉंग्रॅच्युलेशन. नयनचे पप्पा, अभिनंदन. 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 तुला काय सांगत होतो मालती, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायला निघाली ती माणसं.
मुलींच्या भविष्याचं काय आता? त्यांच्या भविष्यासाठी काय उरलंय आता आपल्याकडे? अरे अजून 2 कस्टार्ड घेतले. तू आज काही बोलू नकोस. पण एवढा बर्फ खाताय, आजारी पडाल तुम्ही. ते अजून 2 रिकव्हऱ्या बाकी आहेत ना. बॉडीला तरतरी यावी म्हणून खातोय. काय अरे विचार ना तिला हॉल बद्दल. थांब विचारतो. ते मॅडम, लग्नाचा हॉल म्हणजे सध्या लग्नाचा हॉल बुक करायचा असेल तर म्हणजे आपल्या शहरात भाव काय चाललाय? मला नाही माहित. आय मीन माझे बाबाच बघतात ना सगळं, तेच गेले. तुम्ही स्वतः काहीच ठरवत नाहीत का? नाही, कारण बाबांचा अंदाज कधीच चुकत नाही. त्यांची निवड एकदम करेक्टच असते. म्हणजे घात बाबांनीच केलाय. काय? काय नाही, रिकव्हरीला जायचं आहे ना. तुमचं आवरलं असेल तर चला, रिक्षा उभीच आहे. चला. किती झाले? नाही राहू द्या, मी देत. नाही नाही प्लीज, नाही ठेवा आणि तुम्ही एकत्रच द्या. बघितलं, लग्न ठरलं, लग्नाचा हॉल बुक करतायत. पण एका शब्दाने सुद्धा सांगावं असं वाटलं नाही बँकवालीला. ठीक आहे सत्तू, काही प्रेम कहाण्या अपूर्णच राहतात. नमस्कार. नमस्कार मॅडम. काय काम काढलं मालक? SP बँकेतून आलोय वसुलीसाठी. 1.5 लाख रुपये थकबाकी आहेत तुझे. मालक, माझ्याकडे खरंच पैसे नाहीत. तुम्हाला खोटं वाटतंय का? थांबा, हा बघा ड्रॉवर. काहीच पैसे नाही तो आहेत. थांबा, तुमचा असा विश्वास नाही बस. हा ड्रॉवर बघा, हा ड्रॉवर बघा. बघा सगळा खडकाळत आहे. अहो, धंदा मंदा चाललाय. खरंच आमच्याकडे पैसे नाहीत. मालक, तिकडे काय बघताय? अहो, तिकडे काहीच नाहीये. मॅडम, चहा आणतो. अहो मालक, मालक. ओ मॅडम, सांगा त्यांना. ओ मालक.
झाला का दीदीच्या लग्नाचा हॉल बुक? मी करते फोन. गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा नि सारे पद प मदन सा सा ने परे रे म प ग मदन सा अहो, इंद्राजी, परे रे म प ग नि सारे ग प रे म प ग म रे गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा. गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा नि सारे पद प मदन सा सा ने परे रे म प ग मदन सा सा ने परे रे म प ग नि सारे ग प रे म प ग म रे गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा. तुमच्या दीदीला माझ्याकडून लग्नाच्या शुभेच्छा कळवा. मालती, स्नेहलता ताईंची शेवटची मागणी पुरवली मी. दीदी नंतर ताई. तुझ्या डोक्यावर अक्षता पडणार कशा?